नमस्कार मित्रांनो, मी शाकीर पठाण परत आपलं एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रो, आपल्या एस टी महामंडळामध्ये BS6 प्रणालीच्या अशोक लेलँड कंपनीच्या ओइस्टर बसेस 2104 बसेस लवकरच आपल्या महामंडळामध्ये दाखल होणार आहे। या BS6 बसच्या तांत्रिक माहितीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। सगळ्यात पहिले माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सर्वात पहिले बटनच्या बाबतीत हे आहे बॅटरी ऑन ऑफ स्विच। त्याच्या बाजूला एक्सटर्नल म्हणजे हेडलाईट, हॉर्न सगळ्या बटनावर चालतात। त्याच्यानंतर हा लाल बटन एक हॅझार्ड म्हणजे चारी इंडिकेटरसाठी, हा काळा बटन रिटार्डर ब्रेकसाठी, निळा बटन इंजन एक्झॉस्ट उतरताना आपल्याला हा वापरायचा आहे, हिरवा बटन रिजनरेशन स्टार्ट करण्यासाठी, पिवळा बटन रिजनरेशन ऑफ करण्यासाठी। याबाबत आपण सविस्तर माहिती पुढे घेऊया। आता आपण जाऊया मीटर कॉन्सिलकडे। मीटर कॉन्सिलमध्ये आपल्याला या उजव्या हाताला आपल्याला दिसत आहे RPM मीटर आणि त्याच्या खाली आहे टेम्परेचर मीटर। डाव्या हाताला आहे स्पीडोमीटर आणि त्याच्या खाली आहे डिझेल मीटर। आता डिस्प्लेमध्ये आपल्याला आजूबाजूला हे जे दोन टावर दिसत आहेत, हे आहे एअर प्रेशर बार म्हणजे टाकीमध्ये किती हवा आहे दोन्ही। वरती हँडब्रेकचं सिग्नल आहे, त्याच्या खाली किलोमीटर किती चाललेली आहे आणि खाली DF म्हणजे युरिया सिम्बॉल, किती युरिया लेवल आहे ते आपल्याला दर्शविते। आणि हे जे दोन डिसलाईकचे बटन आहे आपली गाडी चालवण्याचे मार्क्स आपल्याला देतात। आता आपण डिस्प्लेमध्ये गाडीचे फॉल्ट आणि गाडीची माहिती कशी मिळेल ते बघूया। हे दोन बटन आहेत सेटचं आणि अपडाऊनचं। या बटनद्वारे आपण गाडीमध्ये गाडी किती किलोमीटरला किती डिझेल कन्झप्शन झालं आहे, काय किपिटेल मिळाले आहे, ऑइल प्रेशर किती आहे, गाडी टेम्परेचर किती आहे आणि गाडीमध्ये काय काय फॉल्ट कोड आहे, हे सगळं आपल्याला या दोन बटनद्वारे आपल्याला माहिती मिळेल। तर आपण गाडीमध्ये काही फॉल्ट कोड आहे का हे बघूया। तर मित्र, सध्या या गाडीमध्ये नवीन असल्यामुळे सध्या तरी काही फॉल्ट कोड नाही, पण आपल्याला दर्शवतो इंजन ओके आहे, इतर गोष्टी पण त्याच्या ओके आहे, इंजनमध्ये काही फॉल्ट कोड नाही आहे। या व्यतिरिक्त आणखीन जे काही याच्यामध्ये EDC आहे ते ओके आहे, ABS ब्रेक आहे ते ओके आहे, कोणताही फॉल्ट कोड नाही आहे आणि ओव्हरऑल नो डायग्नोसिस म्हणजे कोणताही दोष बसमध्ये नाही आहे, कारण बस सध्या नवीन आहे। आता हा जो वरती जो आपल्याला डिसलाईकचा सिम्बॉल मिळतो याचा अर्थ गाडी चालकाने व्यवस्थित चालवली नाही। जेव्हा लाईक होईल तेव्हा गाडी ओके चाललेली आहे असं दर्शविलं जातं। आता बघूया क्रूज कंट्रोलमध्ये। हे क्रूज कंट्रोलचे बटन इथं आहेत, याला वापरून आपण एक्सिलेटरने दाबता हवे त्या गाडीत स्पीडमध्ये गाडी चालू शकतो। याद्वारे आपण ऑन ऑफ करू शकतो आणि हा बटन दाबून रेसचा आपण पाहिजे त्या स्पीडला गाडी नेऊन विदाउट एक्सिलेटर चालू शकतो। आता हा सिम्बॉल जेव्हा येईल याचा अर्थ गाडी रिजनरेशन मागते। हा सिम्बॉल आल्यानंतर आपल्याला हा बटन दाबून रिजनरेशन चालू करता येते, परंतु जेव्हा सिम्बॉल येईल आणि गाडीचा RPM 10 RPMच्या पुढे सारखं चालेल तेव्हा आपल्याला ही गाडी हे पिवळा बटन 5 सेकंद दाबून रिजनरेशन बंद करायचं आहे। त्यानंतर एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेऊन आपल्याला बस पूर्ण रिकामी करून चालू करून हा हिरवा बटन परत एकदा 3 सेकंद दाबून ठेवायचा आहे, ज्यामुळे रिजनरेशन चालू होईल। गाडीचा RPM 25 RPMच्या पुढे जाईल, जवळपास 25 ते 45 मिनिटांमध्ये ही रिजनरेशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपली गाडी रिजनरेशन प्रक्रिया पूर्ण होईल, ज्यामुळे आपल्या गाडीचं टेम्परेचर कमी होईल, सायलेन्सर क्लीन होऊन आपल्या गाडीचं पिकअप वाढेल आणि केपिटेल सुद्धा वाढेल। तर मित्र हो, ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। परंतु ही बस लक्झरी बस असल्यामुळे हिच्यामध्ये क्रूज कंट्रोलचा ऑप्शन आहे, परंतु आपल्या बसमध्ये हे असेल की नसेल याबाबत सध्या सांगता येत नाही। तरी भरपूर गोष्टी या सारख्याच आहेत। ही माहिती आपण जतन करून ठेवा, ज्यामुळे आपल्याला बस आल्यानंतर बस चालवण्यास सोपे जाईल। तरीही जेव्हा आपल्याकडे बसेस यायला सुरुवात होतील तेव्हा आपल्या बसवर समक्ष मी आपल्याला संपूर्ण माहिती देईनच। तोपर्यंत आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। नमस्कार।